वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा। देवळाली प्रवरा पाणी वाटप संस्थांमध्ये गैरव्यवहार, संस्था बरखास्त करण्याची मागणी। देवळाली प्रवरा तालुका राहुरी येथील पाणी वाटप संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत सर्व संस्था तात्काळ बरखास्त करून त्यांच्यावर प्रशासक नेमण्याची मागणी शिवसेना नेते प्रशांत मुसमाडे यांनी केली आहे। पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना पाण्याचे वाटप सुरळीत व्हावे या उद्देशाने पाणी वाटप संस्था स्थापन केल्या होत्या। मात्र सध्या या संस्था काही स्थानिक नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याचा आरोप मुसमाडे यांनी केला आहे। शेतकऱ्यांकडून पाण्याचे पैसे गोळा केले जातात, परंतु त्याच्या पावत्या दिल्या जात नाहीत। तसेच गोळा झालेल्या रकमेपैकी काहीच रक्कम पाटबंधारे विभागाकडे जमा केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। याशिवाय संस्थेचे संचालक केवळ नाममात्र असून त्यांना कोणतीही माहिती दिली जात नाही, बैठका घेतल्या जात नाहीत आणि आर्थिक व्यवहारांबाबतही माहिती दिली जात नसल्याचे मुसमाडे यांनी सांगितले। या प्रकारामुळे शेतकऱ्यांची प्रत्यक्ष पाण्याची मागणी कमी दाखवली जात असल्यानं भविष्यात धरणातील पाण्याचा साठा कमी राहण्याची शक्यता निर्माण होऊन शेतीसाठी पाणी टंचाईचा धोका वाढू शकतो, असेही त्यांनी नमूद केले। या सर्व प्रकाराची चौकशी करून सर्व पाणी वाटप संस्था बरखास्त करून त्यांच्यावर प्रशासक नेमावा अशी मागणी मुसमाडे यांनी पाटबंधारे उपविभागीय अभियंता गीते यांच्याकडे केली आहे। वेद बातमीसाठी राजेंद्र उंडे, देवळाली प्रवरा। उपविभागीय अधिकारी गीते साहेब यांची भेट घेतली आणि देवळाली प्रवरामध्ये जे काही पाणी वाटप संस्था आहेत त्या बरखास्त करण्याची मागणी करणार आहोत आणि केलेली आहे। तर हे जे काय पाणी वाटप संस्था आहे त्यांच्या शेतकऱ्यांकडून पैसे गोळा केले जातात, त्याच्यानंतर इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांचे बगलबच्चे ते पैसे गोळा करतात आणि ते पैसे त्या एका देवळाली प्रवरातील एका संस्थेमध्ये जातात। त्याच्यानंतर तिथून कमी पैसे पाटबंधारे विभागात भरले जातात। त्याच्यामुळे साहजिकच पाण्याची मागणी ही कमी दिसते आणि भविष्यात शेतकऱ्यांना खूप मोठ्या अडचणीला याच्यामुळं सामोरं जावं लागेल, कारण की पाणी कमी दिसलं तर साहजिक हे पाणी पण आपल्याला कमी मिळेल। त्याच्यामुळे यांचा जो काही भ्रष्टाचार चालू आहे या संस्थेमध्ये, या भ्रष्टाचारामुळं शेतकऱ्यांचं भविष्यामध्ये खूप वाईट दिवस येतील। त्याच्यामुळे आजच आपल्याला जागरूक होऊन या संस्था बरखास्त करण्यात याव्यात आणि ह्या संस्था ज्या आहेत याचे कुठले ऑडिट रिपोर्ट हिशोब नाही आहेत, म्हणून आम्ही इथं प्रशासक नेमण्यासाठी आज गीते साहेबांना आम्ही भेटून त्यांना तसं आज आमची चर्चा झालेली आहे, ते याच्यावर निर्णय घेणार आहेत। आणि आज छत्रपती जी एक पाणी वाटप संस्था आहे तिची आज चेअरमनची अध्यक्षाची निवड होती, तर तसं पाहिलं तर त्या संस्थेचे जे संचालक आहेत त्यांना कुठलीही माहिती इथं दिली जात नाही। त्या ज्या काही संस्था आहेत त्यातल्या फक्त 1 ते 2 लोक हे स्थानिक नेते आहेत, ज्या काही सूचना येतील त्याप्रमाणेच तिथं काम केलं जातं। म्हणजे संचालकांना या संस्थेची कुठलीही माहिती नाहीये आणि तर शेतकऱ्यांना माहिती नाही, शेतकऱ्यांना पाण्याच्या पावत्या दिल्या जात नाही, कुठलाही हिशोब ऑडिट रिपोर्ट या संस्थेकडे नाही, म्हणून बरखास्त करण्याची मागणी आम्ही करत आहोत।